शंभूला एक नवीन युट्यूब चॅनल चालू करायचं आहे. उपयोग काय उन्हातानाचं माणसं झोपतात. तर गाईज आता आलतो मी रानात आणि आमची पाईपलाईन आहे ती फुटलेली बघू शकता तुम्ही फुटलेली. तर ती काढायची आता बघू ते कामगार आल्यानंतर काढतील. तर आता बघू आता आम्ही जातो घरी. इथं थांबलेलो आणि शंभूला एक नवीन युट्यूब चॅनल चालू करायचा आहे. त्याचा कॅमेरामॅन काही आहे आणि शंभू 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 शेवंतीचं हे देणार आहे. रील नाही शंभू सांग शेवंती उगवण्यासाठी पहिलं काय करायचं सांग ना शंभू 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 सांग की शंभू शेवंती कशी उगावते. कुठली जात शेवंतीसाठी ह्या वातावरणात चांगली मग तुम्ही कुठली लावली मग काय त्याचा उपयोग काय उपयोग काय म्हणजे ह्या वातावरणात ती शेवंती कशी उपयोगी आहे. हे वातावरण सगळ्यात खराब वाटतं. आता शंभूचा नवीन चॅनल निघणार आहे तर शंभूला पण सपोर्ट करा गाईज. पण बरेच दिवस असतो काढला थोड्या दिवसासाठी पण काढणार आहे. शंभू म्हणतोय थोड्या दिवसासाठी शेती करणार आहे. ती बघून देखो गाइस देखो गाइस इसका चैनल निकालना है शंभू का तो इसको सपोर्ट कीजिए. मे मध्येच काढायला होता चॅनल म्हणजे कॉलेज संपताना अजून दोन प्लॉट काढलं दोन प्लॉट माहिती झाली असते. काय काम आहे तेच ना कसले आमचं फादर शिपलं मी सारखा मोबाईल घेऊन असं ये देख उन्हातानाचं माणसं झोपतात पण ह्यांना काही अशी जरा शहरात आले की आयशा कुठे जायचंय कशाला ऊस खायला काहीतरी खायला नाही चाललंय. ऊस पिस आता बघतो काहीतरी भेटतंय का रानात आमच्या इथे वाजता पाहिजे ती भेटतं. चला गाईस लय कष्ट करतात गावाची पोरं. चाललंय फिरत ब्लॉग साठी मगाशी जो मी आता पाठीमाग जो बंदा दिसलेला तर त्यांची ही केळी आहे. तर ती आता केळी तोडत होते वाटतं. तर ती झालं गडबीड रोडवर फेकून दिल्या. ह्यो एक ऊस आहे खाण्यासारखा ह्यो एक आहे आणि तो पलीकडे दिसतो का रान मोकळे तो आमचा ऊस आहे पलीकडं पण तो लय छोटा आहे. आता बघू तेच खाऊ शकतो आयशा ते बरोबर आहे. आतमध्ये गेला ना थोडा मोठा ऊस गावत 265 32 कांड्या ऊस आहे बप्प्याचा उसूल आमच्या इकडं कसं असतं माहिती का पाऊस जरी नाही ना पडला तरी अशी हिरवळच दिसते तुम्हाला सगळीकडे बघा कसं ढगबिग दिसतात. आज जाऊन तर आता आम्ही इथं पोचलोय गाडी बिडी लावली आणि आता बघतो ऊस जरा कडचे छोटे छोटे असतात थोडे मध्ये गेले ना मोठे ऊस असतात. आता जातो मध्ये भारी ऊस आहे बघा ना. तुम्ही कधी बघितलं नसेल पुण्यातली जी बघतील ती तो ऊस कोणाचा माहिती का तो मग तो आमच्यातला एक शंभू आहे. आता डायरेक्ट नावच घेतो मी शंभू आहे. तर शंभूचा ऊस आहे ह्यो आणि आता बघू किती काढायचं. अरे थोडस 2-4 कांडे खालच्या बघू आता काय होतंय. ह्यो काढायचा का दुसरा काढायचा. तर आमच्या गायांना कसला ऊस आहे वाड्याचा ऊस आहे. आयुष्य बघ कसला ऊस आहे चांगला नाही ऊस चांगला नाहीये. एकदा टेस्ट करून बघा आयुष टेस्ट करून सांग कसा ऊस आहे. शब्द तुमचा ऊस आहे कडक आहे. पहिला एक तर काढली चूक गोड आहे का ती पण सांग. कडक लय ऊस आहे म्हणजे तू नको दाताला ताण ती आहे ना काय त्याने तोड ना बघू तोड रे त्याने जरा खाण्यासारखं. बासकी चव बघ ना कसली गोड कसं आहे कडक. आता ह्यो तो ऊस आम्हाला नाही आवडलेला. आता तो गाडी घेऊन येतोय आणि आता आम्ही जातो पुढचा एक ऊस आहे तो एकदा ट्राय करतो. मला वाटतं दोन्ही सेमच असेल जरासा पण तो जरा चांगला वाटतोय खायला. तर बघूया तो कसा आहे. आता आलोय आम्ही हा ऊस काढायला रोडवरचा ऊस आहे. तर आता बघूया ह्यो कसा लागतोय ऊस. हे थोडा आतला काढ आतला चांगला असतो जरा. तर आता हा मी टेस्ट करून बघितला मीच बघितला ह्यांना काय लवकर समजा ना. गोड आहे फक्त पण कडक लयच आहे लय कडक आहे ऊस. मला वाटतं उन्हाळ्यामुळं पाणी बिनी नसतं कमी जरा त्याच्यामुळे जरा ऊस कडक वाटतं. आता त्यांनी तिथं गाडी लावली आणि आता ही आमची तिसरी जागा आहे की आम्ही ऊस चेक करतोय बघतोय की कुठला खाण्यासारखा ऊस आहे. तर आता बघूया हे ऊस कसला आहे जाऊन बघायला लागते.
आत्ता विषय काय झालाय माहिती का, आमच्या इथं ऊस आत्ता लावतात आणि हे खायचं शोधतात, म्हणजे जे मागच्या वेळेस लावला असेल तो खायला आलाय का, पण तो आत्ता येत नाही, अजून 2-3 महिने लागते त्याला यायला. तर हे आत्तापासून शोधतात, त्याच्यामुळं आम्हाला काय ऊस घावा ना. तो निर्या जात होता काढायला, आता आयशा गेलाय, तर बघू आयशा कसला आणतोय ऊस काढून. तर बघूया आता, मला वाटतं इथं पण चांगलं नाही, सेम टू सेमच सगळे ऊस दिसतात, त्याच्यामुळं बघूया आता काय होते. आयशाने काढून आणलं, आयशा म्हणतोय 1 नंबर ऊस आहे. 1 नंबर ऊस आहे. खाऊन बघूया आता. एक नंबर ऊस आहे, पटक्यात काढा 2-3 ऊस झाला. 1 नंबर ऊस आहे, आता सगळ्यात भारी ऊस गावलाय. मऊ पण आहे आणि गोड पण आहे, आणि मोठा नाही आहे ठीक आहे मोठा, तर काढू शकतो आपण, खाऊ शकतो एवढा तर चांगला ऊस आहे. तर आता काढतोय आयुष. गाईज मी एकदम क्वालिटी ऊस आणलेला आहे, आता मी खाऊन बघणार आहे कसं लागतंय, कारण की ह्यांनी तर घेतले आपापले, पण ह्यांचे एवढे चांगले लागत नाहीत असं मला वाटतंय. आता मी बघतो माझं खाऊन. बिबट्या दिसला यांना म्हणून पळत आलेत, पण असं काय नाहीये, मला सावलीत बसलोय मी, ऊन लागतंय म्हणून. माझा ऊस क्वालिटी आणि क्वालिटीचे, त्यांचा ऊस घाण्याचे. तर आता आम्ही ऊस पीस घेऊन चाललो आता घरी. ऊस तर आम्हाला काय चांगला भेटला नाही, पण तरी छोटे घेऊन चाललोय, कारण ते 2-2 तरी चांगले लागतात त्याच्या कांड्या. तर आता आलोय आम्ही घरी, आणि घरी असोपर्यंत माझा ऊस एवढं सगळंच राहिलाय, त्यांनी आहे तसं आणल्यात ऊस घरी. आता हे घरी येऊन खात्याला आता बघा. गाईज आता आम्ही मोन्याला उचललाय घरून, आणि मोन्याला घेऊन चाललोय त्या ह्याला. कशाला मोन्या कशाला चाललोय, तर आम्ही चाललोय कालच्या बड्डेची पार्टी आज घेणार आहे त्यासाठी, तर चाललोय आम्ही. आणि अजून काय ओम नाही का, एवढंच. आता बसल्यात लाईनीने बसल्यात. आता आमचं सगळं खाऊन पिऊन झालंय, आणि आता आम्ही चाललोय घरी गेल्यानंतर आम्ही खेळणार आहे क्रिकेट. आम्ही लागलोय क्रिकेट खेळायला, आणि ही पोरग लास्ट लागल्यापासून ही अशी ही करायला लागले. का ही पोरग आम्ही जिंकायला लागलो, आता बॉल हरवला, बॉलच नाही बघितलं, शोधाय गेलाय. आणि हो काही अशी डायरेक्ट खेळायला गेल्यात. बार का पोराची बॉल बिल शॉट की तुम्ही. कसला हसते उभं राहिलं जोरात गाली तुला. काही का हसत्यात माहिती का, लय मोठे कॉमेडी सीन सांगितलं यांना. कसले हसत्यात फार, समजणार नाही नक्की काय झाले, पण हसत्यात नाही.